नमस्कार मित्रांनो, तर हा व्लॉग मी संडे दिवशी शूट केला होता। तर सुट्टी असल्यामुळे आम्ही सगळेच खूप लेट उठलो होतो आणि सगळं उठल्यावर सगळं आवरून अंघोळ वगैरे करून घरातलंही सगळं आवरून मी साबुदाणा वडे बनवायला घेतले नाश्त्यासाठी, कारण आम्हाला दोघांनाही साबुदाणा वडे खूप आवडतात। तर हे म्हटले बनव, मग बनवायला घेतले। आणि हे बघा, सुट्टी असूनही काम करत बसले होते, कारण त्यांना काहीतरी काम असाइन केलं होतं। तर मग मी बनवायला घेतले। तर व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे मी साबुदाणा वड्याची तयारी आधीच करून घेतली होती। तर मग मी अशा प्रकारे साबुदाण्याचे वडे बनवून घेतले आणि लगेच ते तळून घेतले। एकदम छान असे खुसखुशीत ते साबुदाणा वडे झाले होते। तर आम्हाला कोणाला काही उपवास वगैरे नव्हता, पण आम्हाला दोघांना असेच आवडतात, त्यामुळे वडे बनवून घेतले। अशा प्रकारे हे साबुदाणा वडे मी बनवले आणि नंतर भैयाही त्या दिवशी आलेला होता। तर मग आम्ही तिघांनी नाश्ता करून घेतला। टीव्ही बघत बघत आम्ही नाश्ता करत बसलो होतो। त्यानंतर अचानक ठरलं की हे म्हणले आपण फिल्मला जाऊयात। तर मग आम्ही तिघही फिल्म पाहण्यासाठी निघालो। इथून जवळच आमच्या इथे एक मॉल आहे, तर त्या मॉलमध्ये जायचं ठरलं फिल्म पाहण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता वातावरण एकदम छान झालं आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम छान वाटतं बाहेर फिरायला पण। आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो। तर हा बघा, हा मॉल आणि वेस्ट एंड नाव आहे ह्या मॉलचं। बघू शकता इथे एवढे ऑफिस वगैरे पण भरपूर आहेत। तर हे बघा, हे दोघं मला सोडून असे पुढे चाललेत। मी व्हिडिओ वगैरे शूट करत होते। तर बघा किती छान एवढा मोठा मॉल आहे। यांनी मला इथे काही घेऊन दिले नाही कपडे वगैरे। तर आम्ही फिल्म बघायला आलो। तर 4चा टाइम होता आय थिंक, आणि आम्ही खूप लवकरच पोहोचलो होतो। तर आम्ही वेट करत थांबलो। तर नंतर हे म्हटले काही खायला वगैरे घ्यायचं का मूवीमध्ये। तर आम्ही पॉपकॉर्न वगैरे घेण्यासाठी इथे गेलो आणि पॉपकॉर्न घेतले। आणि त्यानंतर मग आम्ही मूवी पाहण्यासाठी निघालो, आतमध्ये गेलो स्क्रीनकडे। तर बरेच जण वेट करत आमच्यासाठी थांबले होते। त्यानंतर मूवी सुरू झाला। आम्ही आमचं पॉपकॉर्न ते एन्जॉय करत होतो। ह्या बघा काही क्लिप्स मी तुमच्यासाठी मूवीच्या शेअर करत आहे। इतिहास में इसका नाम अमर रहेगा। सूर्यपुत्र वैकर्तन कर्ण। तर कल्की मूवी होता हा। आणि त्यानंतर आम्ही मॉलमध्ये मूवी पाहून झाल्यावर काही फोटो वगैरे क्लिक केले, तेही तुम्ही समोर पाहू शकता। नंतर मूवी झाल्यावर आम्ही घरी आलो। हे म्हणत होते बाहेरच काहीतरी खाऊ, पण म्हटलं नको, घरी चला मटण बनवते। कसं बी खाल्लंय तरी अजून मागतय, गावरान कोंबड ऑलवेज गड्या टेस्टीच लागतय। गावरान कोंबड ऑलवेज गड्या टेस्टीच लागतय। कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय तरी अजून मागतय। कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय। नंतर मी कुकरमधील उकड एका भांड्यात काढून घेतली आणि कुकरमध्ये भाजी करायची ठरवलं। तीच लागतय गावरान कोंबड ऑलवेज